यामध्ये विषय असा आहे की इंडिया AI इम्पॅक्ट ही जी आपली कमिटी आहे या कमिटी समोर आपल्या भारताचं जे तंत्र वैभव आहे, आपलं टेक्निकल वैभव जे आहे ते वैभव जगासमोर आपण मांडत होतो. आपले भारतीय संवैज्ञानिक विज्ञानचे जे तंत्रज्ञान मांडत होते त्यावेळेला या मूर्ख काँग्रेसच्या लोकांनी त्यांनी हाफ चड्डी आणि बनियन घालून तिथं आपलं जे प्रदर्शन केलं, आपलं देशाचं जगासमोर जे प्रदर्शन केलं ते निश्चितपणे निषेध करण्यासारखं आहे की ज्याच्यामुळे आपला देशाचा जो अभिमान आहे, आपलं टेक्निकल नॉलेज आहे, आपला अभिमान आहे, हे अभिमान आपण जगासमोर मांडत असताना या मूर्ख काँग्रेसच्या लोकांनी जे युवा काँग्रेसची लोक म्हणतात त्यांनी हाफ चड्डी म्हणजे त्यांची जी बालबुद्धी आहे त्या बालबुद्धीप्रमाणे त्यांनी आपल्या देशाचा जो मान आहे, देशाचा जे वैभव आहे त्या वैभवाला त्यांनी एक चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन केलं. आणि त्यामुळे अशा काँग्रेसचा आम्ही सर्व शिवसैनिक आणि देशप्रेमी जनता आम्ही निषेध करतोय. कारण जे काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे ते काम आपण जगासमोर आणत असताना ज्या पद्धतीनं काँग्रेसने त्याचा निषेध केला तो निषेध करण्यासारखा आहे. आणि म्हणून आम्ही सर्व देशप्रेमी शिवसैनिक या गोष्टीचा निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिल्लीला भारत सभा मंडपमध्ये दिनांक 16 ते 20 AI इम्पॅक्ट समिट 2026 भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे समिट होत आहे. हे समिट जे आहे ह्या समिटमध्ये संपूर्ण जगभरातील अनेक नामवंत कंपन्यांनी भाग घेतलेला आहे. अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, अनेक देशांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी या समिटमध्ये आलेले आहेत. असं असताना पूर्वनियोजित कट रचून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ह्या समिटमध्ये जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आणि हा जो गोंधळ घातलेला आहे ही भारताच्या दृष्टीने, हिंदुस्थानच्या दृष्टीने खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या जगभरात आपल्या भारत देशाचं, हिंदुस्थानचं नाव अगदी वरपर्यंत जात असताना अशा गोष्टी पूर्वनियोजित कट रचून कुठला तरी मागचा द्वेष कुठला तरी डोळ्यासमोर आणून अशा प्रकारची लांछनास्पद गोष्ट करणे ही खरोखरच वाईट गोष्ट आहे. आणि संपूर्ण जगभरात काँग्रेस पक्षाविषयी नाराजी निर्माण झालेली आहे. असं असताना आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आदेश दिलेले आहेत की संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचं जोडो मारो आंदोलन जे आहे राहुल गांधींच्या विरोधात झालं पाहिजे. त्याप्रमाणे माननीय नामदार उदयजी सामंत साहेब, भैयासाहेब सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आदेशानुसार आम्ही इथे रत्नागिरी जिल्हा शिवसेनेतर्फे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलनात संपूर्ण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष सगळेच आम्ही सहभागी झालेलो आहोत. आणि संपूर्ण भारतात जी काँग्रेस विरोधी लाट जी आलेली आहे त्याच्यात आणखीनच राहुल गांधींनी असं कृत्य करून भर पाडलेली आहे. आमचा फक्त ह्या आंदोलनामागे एवढाच उद्देश आहे, योग्य ते निर्णय घेऊन जे ह्या पाठीमागे जी लोक आहेत त्यांना शासन झालं पाहिजे की त्यांनी भारताविरोधी हे सगळं कृत्य केलेलं आहे. धन्यवाद.